नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 5वी जवाहर नवोदय विद्यालयाचं बुद्धिमत्ता त्यातलं प्रकरण म्हणजे चॅप्टर क्रमांक 1. त्यातील आपण पहिला पार्ट म्हणजे नमुना प्रश्न आणि उर्वरित प्रत्येक चॅप्टरमध्ये 60 प्रश्न आहेत. 60चे 6 व्हिडिओ आणि पहिल्या नमुना प्रश्नाचा 7वा व्हिडिओ अशा पद्धतीने चालणार आहोत. तर 2 चॅप्टरमध्ये नमुना प्रश्न आणि 10 प्रश्न पाहिले आपण. चला पुढील 11वा प्रश्न. नीटचं निरीक्षण करा. या 4 आकृत्यातली आपल्याला निराळी आकृती ओळखायची, वेगळी आकृती ओळखायची. BCD तीनही पर्यायांमध्ये पाहायला गेलं तर डाव्या बाजूला जशी आकृती आहे तशी आकृती उजव्या बाजूला ओव्हरलॅप करण्याचा प्रयत्न करते. तसंच डाव्या बाजूला वरच्या बाजूला आहे, उजव्या बाजूला खालच्या बाजूला, डाव्या बाजूला वरच्या बाजूला, उजव्या बाजूला खालील दिशेला. म्हणजे तीनही पर्याय BCDमध्ये सारख्याच पद्धतीने या आकृत्या आहेत. तर पर्याय क्रमांक E मध्ये मात्र वरच्या बाजूची आकृती उजव्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूची आकृती ही डाव्या बाजूला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक A ही निराळी आकृती आहे. चला तर पुढील प्रश्न 12वा प्रश्न. या 4ही आकृत्यांचं निरीक्षण करा. पहा, जसं बाहेरील बाजूस चौरस आहे तसंच चौरस आतील बाजूस आहे A मध्ये. जसा त्रिकोण बाहेरील बाजूस आहे तसाच त्रिकोण आतील बाजूस. जसा त्रिकोण बाहेरील बाजूस तसंच त्रिकोणच बाहेरील बाजूस. तर पर्याय क्रमांक D मध्ये मात्र बाहेरील बाजूस वर्तुळ आहे आणि आतील बाजूस त्रिकोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक D हा वेगळा पर्याय आहे. उत्तर क्रमांक D. चला पुढील प्रश्न पाहू. A च्या स्थितीत जर सर्व आकृत्या आणण्याचा प्रयत्न केला, A च्या स्थितीत अशा आडव्या स्थितीत जर सर्व आकृत्या आणण्याचा प्रयत्न केला तर डाव्या बाजूस प्लसचं चिन्ह येतं. तसंच या आकृतीमध्ये सुद्धा डाव्या बाजूस प्लसचं चिन्ह येतं, डाव्या बाजूस प्लसचं चिन्ह येतं. मात्र B मध्ये उजव्या बाजूस प्लसचं चिन्ह येईल. म्हणजे हा B वेगळा पर्याय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक B हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 4ही आकृत्या पहा. प्रत्येक आकृतीमध्ये आतील जो त्रिकोण आहे एका त्रिकोणाला 2 त्रिकोणानं ओव्हरलॅप केले, आत गेलेत हे 2 त्रिकोण. या वर्तुळाला 2 वर्तुळ ओव्हरलॅप करून गेले. या आयताला 2 आयत, कोणते कोणते, हा आणि हा, असे 2 आयत ओव्हरलॅप करून गेलेत. मात्र पर्याय क्रमांक B मध्ये एकाच चौकोनाला ओव्हरलॅप केलेला आहे. याला ओव्हरलॅप म्हणत नाहीत. इथं ओव्हरलॅप नाही आहे, इथंच ओव्हरलॅप आहे आणि इथं मात्र फक्त छेदलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक B हे याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15. पहा, नीटचं निरीक्षण करा. प्रत्येक आकृतीमध्ये 3 फिगर्स आहेत. नीटचं पाहायला गेलं तर बाहेरील बाजूस जी रचना आहे तीच एकदम आतील बाजूस डार्क सर्कल केलेली आहे. पहा, पर्याय क्रमांक B मध्ये बाहेरील बाजूची रचना आहे ती आतील बाजूस डार्क केलेला वर्तुळ, बाहेरील बाजूस त्रिकोण, आतील बाजूस डार्क केलेला त्रिकोण, बाहेरील बाजूस त्रिकोण, आतील बाजूस डार्क केलेला त्रिकोण. मात्र पर्याय क्रमांक A मध्ये बाहेरील बाजूस चौकोन आहे तर आतील बाजूस चौकोन डार्क केलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक A ही निराळी आकृती आहे. पर्याय क्रमांक A हे याचं उत्तर राहील. चला पुढील प्रश्न क्रमांक 16 पाहून घ्या. ऑब्झर्व करा. सर्व 4ही पर्यायांमध्ये ही रचना सारखीच आहे, ही रचना सारखीच आहे, ही रचना सारखीच आहे, ही रचना सारखीच आहे. म्हणजे ही रचना सारखीच आहे. पण जर इतर आकृत्या पाहिल्या
तर बघा, शेडेड वर्तुळ, चौकोन, अनशेडेड वर्तुळ. शेडेड वर्तुळ हा पर्याय क्रमांक बी जरासा बाजूला ठेवा आणि शेडेड वर्तुळ, चौकोन, अनशेडेड वर्तुळ. शेडेड वर्तुळ, चौकोन, अनशेडेड वर्तुळ. मात्र हा जो क्रम आहे तो इथं बी मध्ये फॉलो करत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी ही निराळी आकृती आहे. प्रश्न 17वा, चारही आकृत्या पाहिल्या तर फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये कर्वी लाईन आहे. यस, कर्वी म्हणतात त्याला. कर्वी लाईन ए, बी आणि डी तिन्हींमध्ये नाही, कर्वी लाईन पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. आणि दुसरं जर पाहायला गेलं तर उभ्या पद्धतीनं याचे सममित आहे. यम हा सममित आहे, म्हणजे दोन पार्ट होतात सारखेच दोन पार्ट एचे होतात उभ्या पद्धतीने, सारखेच पार्ट डीचे होतात. पर्याय क्रमांक डी म्हणजे एचचे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ही निराळी आकृती आहे. चला 18वा प्रश्न, चारही आकृत्या नीट पाहिल्या तर जशी आतील बाजूची रचना आहे चौरस आहे, तसेच चौरस बाहेर बाजूला छेदलेले आहेत. त्रिकोण आतील बाजूस आहे, तसेच छेदलेले त्रिकोण बाहेरील बाजूस आहेत. चौकोन आतील बाजूस आहे आयत, तसेच छेदलेले 1 2 3 4 बाहेर बाजूस कॉर्नरला छेदलेले 4 आयत आहेत. मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये जो वर्तुळ आहे तर बाकीचे जे 4 वर्तुळ आहेत ते छेदलेले नाहीत, तर ओव्हरलॅप करत आहेत. ओव्हरलॅप म्हणजे आतील बाजूस त्यांनी एंट्री केलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर राहील. चला 19वा प्रश्न, चारही पर्यायांमध्ये नीट पाहायला गेलं तर ए बी सी क्रमवार अल्फाबेट्स आहेत, डी ई एफ क्रमवार अल्फाबेट्स आहेत, जी एच आय क्रमवार अल्फाबेट्स आहेत, जे के एल हे सुद्धा क्रमवार अल्फाबेट्स आहेत. पण या सर्व अल्फाबेट्स तीन अल्फाबेट्सची सुरुवात मात्र पर्याय क्रमांक ए मध्ये लेफ्ट बाजूनं होऊन इथं आणि इथं, पर्याय क्रमांक बी मध्ये लेफ्ट बाजूनं होऊन इथं आणि इथं, म्हणजे क्लॉकवाईज दिशेनं लेफ्ट बाजूला सुरुवात होऊन इथं आणि इथं क्लॉकवाईज दिशेनं. मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये सुरुवात ह्याची जे हा वरच्या बाजूस आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी ही निराळी आकृती आहे. शेवटचा प्रश्न, लास्ट बट नॉट द लिस्ट, पाहून घ्या. ए बी सी डी 4 पर्यायांमधले वेगळी आकृती कोणती आहे? एच्या स्थितीत जर चारही आकृत्या आणण्याचा प्रयत्न केला, एच्या स्थितीत म्हणजे खालच्या बाजूस हा पार्ट येणार, खालच्या बाजूस हा पार्ट येणार, खालच्या बाजूस हा पार्ट येणार, खालच्या बाजूस हा पार्ट येणार. ह्या चारही आकृत्या एच्या सारख्या जर केल्या तर ह्या चारही आकृत्यांमध्ये पाहिलं तर हा जो भाग आहे खालील बाजूला, हा जो भाग आहे खालील बाजूला सी मध्ये, डी मध्ये सुद्धा हा असा खालील बाजूला येतो. मात्र उलट्या पद्धतीचा हा भाग खालील बाजूला पर्याय क्रमांक बी मध्ये आलेला आहे. तर याचं उत्तर निराळी आकृती पर्याय क्रमांक बी सांगता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथेच आपला व्हिडिओ संपत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. गुड बाय.